नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत नुकताच रिलीज झालेला चित्रपट जॉली LLB 3. या चित्रपटाचा कंटेंट कोर्टरूम ड्रामा शैलीत आहे, जिथे न्याय, भ्रष्टाचार, जमीन हक्क आणि सामान्य माणसाच्या संघर्षाचे कथानक प्रेक्षकांसमोर येते. कथा न्यायालयीन प्रकरणाभोवती फिरते, जिथे मुख्य पात्र जॉली त्यागी आणि जॉली मिश्रा यांना न्याय मिळवण्यासाठी धाडसी आणि धैर्यशील उपाययोजना करावी लागते. हा चित्रपट जॉली LLB 3 या फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. या आधीच्या 2 भागामध्ये जॉली LLB 2013 आणि जॉली LLB 2 2017 मध्ये देखील कोर्टरूम ड्रामा आणि मुख्य पात्र जॉलीच्या धाडसी पद्धतीवर भर होता. हा भाग मागच्या 2 भागांच्या सारखा कोर्टरूम ड्रामाचा परिपूर्ण विस्तार आहे, ज्यात समाजातील न्याय, भ्रष्टाचार आणि सामान्य माणसाची ताकद प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे सादर केली आहे. चित्रपटाची सुरुवात 2011च्या राजस्थानमधील परसोल गावापासून होते. इथे आपल्याला राजाराम नावाचा एक शेतकरी दिसतो, जो आपल्या सुनेसोबत जिल्हा न्यायालयात आला असतो, कारण त्याच्या जमिनीवरचा खटला सुरू असतो. गोष्ट अशी असते की राजारामने एका ठेकेदाराकडून काही पैसे उसने घेतले असतात, पण जेव्हा तो पैसे परत देऊ शकला नाही, तेव्हा त्या ठेकेदाराने बनावट कागदपत्र तयार करून राजारामची जमीन हडपून घेतली असते. राजारामचं म्हणणं असतं की हे पेपर्स खोटे आहे, पण ठेकेदार न्यायालयात सगळे खरे असल्याचं दाखवून देतो. एका शेतकऱ्याला जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर स्वतःची जमीन दुसऱ्याच्या नावावर जाताना दिसते, तेव्हा ते त्याच्यासाठी मृत्यू समान असतं. राजारामच्या वडिलांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही जमीन खूप जपून ठेवलेली असते, कारण ती त्यांच्या पूर्वजांची शेवटची निशाणी होती. राजाराम ही जमीन आपल्या मुलाला द्यायची इच्छा बाळगून होता, पण त्याचा मुलगा फौजेत होता आणि तो शहीद झालेला असतो. हे दुःख राजारामला सहन होत नाही आणि शेवटी तो पाण्यात बुडून स्वतःला संपवतो. यानंतर कथा काही वर्षांनी पुढे सरकते. इथे आपण जॉलीला पाहतो, जो एका वेगळ्याच खटल्यासाठी आलेला असतो. गोष्ट अशी असते की एका 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने एका स्त्रीशी लग्न केलेलं असतं, पण सुहागरातच्या दिवशी त्याला समजतं की ज्याच्याशी त्याने लग्न केलं आहे ती स्त्री नसून पुरुष आहे आणि त्याचं नाव असतं शशिकला. आता शशिकलावर खटला दाखल होतो की त्याने त्या म्हाताऱ्याला फसवण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केला आहे. शशीबालाचा वकील जॉली असतो आणि जॉलीचं एकमेव काम असतं की कोणत्याही परिस्थितीत शशीला जामिनावरून सोडून आणणं. पण न्यायाधीशांचं असं मत असतं की शशीबालाची चूक आहे आणि तो गुन्हेगार आहे, म्हणून त्याला मेडिकल रिपोर्ट येईपर्यंत तुरुंगात राहावं लागेल. तेव्हा जॉली मिश्रा विचारतो की तुम्ही त्याला कोणत्या नेमक्या तुरुंगात ठेवाल, कारण अजून तरी हेही सिद्ध झालं नाही की तो खरोखर स्त्री आहे की पुरुष. जर शशिकलाला स्त्री म्हणून महिलांच्या तुरुंगात पाठवलं किंवा पुरुष म्हणून पुरुषांच्या तुरुंगात पाठवलं आणि तिथे जर त्याच्यासोबत काही गैरप्रकार घडला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हे लक्षात घेऊन न्यायाधीश आपला निर्णय बदलतात आणि शशीला जामीन मंजूर करतात. जॉली मिश्रा जे काम करण्यासाठी आलेला होता ते त्याने करून दाखवलं, पण लगेचच समजतं की ही शशीची केस मुळात जॉली मिश्राची नव्हतीच. हा खटला जॉली त्यागीचा होता आणि तो कोर्टाबाहेर शशीची वाट पाहत होता. तेव्हा उघड होतं की शशीबाला खरं तर मुलगाच आहे आणि त्याचं नाव आहे शशी आणि तो अशा म्हाताऱ्यांना फसवून लुटण्याचं काम करतो. पण जामीन मिळवून देण्याची जबाबदारी जॉली त्यागीची होती. फक्त गोंधळ इतकाच झाला होता की शशी चुकीने जॉली त्यागीऐवजी जॉली मिश्राकडे पोहोचला. दोघांचं नाव जॉली असल्यामुळं हा गोंधळ वर्षानुवर्षे चालूच होता. शशी सांगतो की त्याला जामीन मिळाला आहे आणि तो जामीन जॉली मिश्राने दिला आहे. मला कोणता जॉली जामीन मिळवून देतो याचा काही फरक पडत नाही, असं तो म्हणत जॉली मिश्राला 5,000 रुपये देतो. हे ऐकून जॉली तागे संतापतो आणि सरळ जॉली मिश्राकडे जातो. मिश्राला चांगलं माहिती असतं की आज तो भडकलेला आहे, कारण त्याचा क्लायंट याने हातातून हिसकवला असतो. त्यागी संतापून त्याच्यावर ओरडतो आणि जॉली मिश्राला शशीकडून 5,000 रुपये मिळाले असल्यामुळे त्याचा अर्धा हिस्सा मागतो. बराच वादविवाद झाल्यानंतर जॉली मिश्रा त्याला 2,500 रुपये देतो. देताना त्याला खूप वाईट वाटतं, पण आजची त्याला त्याची मजुरी मिळते. तो खुशीत घरी जातो आणि आपल्या बायकोला सांगतो की आजची त्याची कमाई झाली आहे. पण तेव्हा समजतं की मिश्राची बायको स्वतःचं बुटीक चालवते आणि मिश्रापेक्षा जास्त पैसा कमावते. तरीही परिस्थिती आधीसारखीच आहे. मिश्राला घरी जाऊन चपात्या कराव्याच लागतात. यानंतर आपण पाहतो की जॉली त्यागीची बायको संध्या, जी एका NGOमध्ये काम करते. संध्या सतत त्यागीला असे केस आणून देते ज्यात त्यागीला अजिबात पैसे मिळत नाही. अलीकडेच तिने त्याला आणखी एक केस दिली होती 40 शेतकऱ्यांची, जो जमिनीसंबंधीचा दावा होता. तेव्हा त्यागी डावपेच लढवतो आणि हे सगळे शेतकरी हुशारीने जॉली मिश्राकडे पाठवून देतो. जॉली मिश्राला समजतं की हे सगळे 40 शेतकरी त्याला शोधत इथे आले आहेत. मग जॉली मिश्रा लगेचच त्यांची केस हातात घेतो. तो सगळ्या शेतकऱ्यांची जमीन कागदपत्र तयार करतो. प्रत्येकाचा 100 रुपयाचा स्टॅम्प आणि बाकी मिळून साधारण 500 रुपयांचा खर्च येतो. सुरुवातीला जॉली मिश्रा खूप खुश असतो, कारण त्याला वाटतं की हे काम केल्यानंतर आता त्याच्याकडे भरपूर पैसा येणार. पण खरं तर त्याला माहिती नसतं की त्या शेतकऱ्यांकडे पैसेच नाही. ते शेतकरी त्याला फक्त चिल्लर देतात. काही शेतकरी तर पैसे न देता त्याला फळ, ऊस वगैरे देतात. हे पाहून जॉली मिश्रा फारच नाराज होतो.
थोड्याच वेळात तिथे जॉली त्यागी येतो आणि हा त्याचा सूड होता आणि अखेर त्याने तो पूर्ण केला होता. यानंतर आपल्याला हरिभाई खेतान दिसतो, जो भारतातील एक मोठा उद्योगपती आहे आणि त्याची एक खूप प्रसिद्ध कंपनी आहे. हरिभाई खेतानकडे इतका पैसा असतो की त्याच्या जोरावर तो कोणाची जमीन विकत घेऊ शकतो. अशाच प्रकारे त्याने राजस्थानमधील परसोल गावातील खूप जमीन खरेदी केलेली असते. गावकऱ्यांना सुरुवातीला काहीच अडचण भासत नाही. अनेक लोकांनी आपली जमीन त्याला विकून टाकलेली असते. पण काही लोक असेही असतात ज्यांना आपली जमीन द्यायची नसते. हरिभाईच्या माणसांनी म्हणजे त्याच्या ठेकेदारांनी गावकऱ्यांना घाबरवलं, धमकावलं आणि लोभ दाखवून त्यांची जमीन आपल्या नावावर करून घेतली. पण त्यांच्यामध्येही एक असं नाव होतं की जी आपल्या जमिनीकरता लढू इच्छित होती. ती म्हणजे जानकी. जानकी संध्यामार्फत जॉली त्यागीकडे पोहोचते आणि आपली केस लढवायची इच्छा व्यक्त करते. पण जॉली त्यागी तयार होत नाही, कारण त्याला माहिती असतं की जानकी गरीब स्त्री आहे आणि तिच्याकडे पैसे देण्याची ताकद नाही. तो ही केस फक्त आपल्या पत्नीमुळे हाताळणार होता. जेव्हा जानकी त्याला भेटायला येते तेव्हा जॉली त्यागी सरळ सांगतो की मी तो जॉली नाही जो तुझी केस लढणार आहे. तो जॉली दुसरा आहे. त्याचं नाव जॉली मिश्रा आहे. कारण त्याला ठाऊक असतं की जानकीकडे पैसे नाही, म्हणून तो तिला जॉली मिश्राकडे पाठवतो. पण जेव्हा जानकी जॉली मिश्राकडे जाते तेव्हा त्याची अवस्था पाहून ती थक्क होते, कारण मागच्या दिवशीच मिश्राच्या हातून खूप सारा पैसा निघून गेलेला असतो आणि त्याला त्याच्या बदल्यात काहीच मिळालेलं नसतं. म्हणूनच जॉली मिश्रा ही केस लढायला नकार देतो. मग जानकीला कळतं की ज्या जॉलीकडे तिला खरं तर जायचं होतं तो म्हणजे जॉली त्यागीच आहे. ती त्याच्या घराबाहेर येऊन बसते. थोड्या वेळाने ही गोष्ट संध्याला कळते. ती जानकीला आपल्या घरात घेऊन येते आणि त्यागीला जोरदार फटकारते, कारण त्याने जानकीसोबत असं वागायला नको होतं. शेवटी जॉली त्यागी मान्य करतो आणि केस लढायला तयार होतो. तो लगेचच कोर्टात पोहोचतो. वकीलनाम्यावर जानकीची सही घेतो आणि सुनावणीसाठी तयार होतो. तिथे त्याची भेट होते सुंदरलाल त्रिपाठीशी, जो जॉली त्यागीला पाहून पूर्णपणे थक्क होतो. सुंदरलाल त्रिपाठीच्या डोळ्यातले आश्चर्य अजूनच वाढत जातं जेव्हा तो आपल्यासमोर जॉली मिश्राला पाहतो. हे दोघेही ते लोक होते ज्याच्यामुळे त्रिपाठीच्या घरात हार्ट अटॅकचा प्रकार सुरू झाला होता. जेव्हा जॉली LLB 1 आली तेव्हा सुंदरलाल त्रिपाठींना हार्ट अटॅक आला होता आणि जेव्हा जॉली LLB 2 आली तेव्हा त्रिपाठींना नाही तर त्यांच्या पत्नीला हार्ट अटॅक आला होता. त्रिपाठी पहिल्या वेळी वाचले, पण त्यांची पत्नी वाचू शकली नव्हती. म्हणून त्रिपाठी दोन्ही जॉलींना हात जोडून सांगतात, मी तुमच्या पुढे विनंती करतो, तुम्ही कोर्टात मर्यादा पाळा. मी पेशंट आहे आणि मला यावेळी काहीही झालं तर मी सहन करू शकणार नाही. कोर्टाची सुनावणी सुरू होते आणि समजतं की जॉली त्यागी हा जानकीचा केस लढत आहे, तर जॉली मिश्रा जानकीच्या विरोधात उभा आहे. मिश्राने खूप चांगली तयारी केलेली असते आणि त्यामुळे तो कोर्टात जानकीला चुकीचं ठरवतो. आता सगळी केस ठेकेदारांच्या बाजूने झुकू लागते. हे ठेकेदार प्रत्यक्षात हरिभाई खैतानसाठी काम करत असतात. त्यामुळे जॉली मिश्रा ही त्यांच्याच बाजूने लढत होता. आता ही केस सहजच ठेकेदारांच्या फायद्यात निघाली लागतो आणि मग हरिभाई खैतान स्वतः जॉली मिश्राला आपल्या घरी बोलावतो. तिथे एक मोठी पार्टी चालू असते. हरिभाई खैतानला भेटणं ही एखाद्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. लोकांना त्याला भेटण्यासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागतात. पण हरिभाई खैतान इथे जॉलीला ओळखतो, कारण त्याला ठाऊक असतं की आज जॉलीने सोडवलेली केस त्याच्यासाठी फार महत्त्वाची होती. खरं तर तो एखादा मोठा व्यावसायिक वकीलही ठेवू शकला असता, पण असं केलं असतं तर ही बातमी माध्यमांपर्यंत पोहोचली असती. पण जॉलीने खूपच चालाकीने ही केस सॉल्व्ह केली होती. तो हरिभाई खैतानकडे म्हणतो, घरात खूपच तंगी चालू आहे. मुलाच्या शाळेची फीही द्यायची आहे, म्हणून कृपया करून मला माझी फीस द्या, जी सुमारे 25,000 रुपये होती. हे ऐकून हरिभाई खैतान हसत म्हणतो, आम्ही तुला 25 नाही 50 देऊ आणि आता इथून पुढे तू फक्त आमच्यासाठीच काम करशील. सुरुवातीला जॉली मिश्राला महिन्याला 50,000 रुपये पगार थोडा कमी वाटतो, पण हरिभाई खैतान लगेचच स्पष्ट करतो की 50,000 रुपये महिना नाही तर 50,000 रुपये तुला दिवसाला मिळणार आहे. हे ऐकून जॉली मिश्रा आनंदाने उड्या मारतो. जेव्हा तो घरी पोहोचतो तेव्हा घराच्या बाहेर त्याला जानकी बसलेली दिसते. त्याला काही केलं समजत नाही की ती इथे का आली आहे. जानकी प्रत्यक्षात इथे जॉली मिश्राला आपली खरी गोष्ट सांगण्यासाठी आली होती. ती सांगते की हरिभाई खैतान खूप वाईट माणूस आहे. ती सांगते की जेव्हा तिचा पती राजाराम यांचा मृत्यू झाला होता त्यावेळी हरिभाई खैतान बिकानेर टू बोस्टन प्रोजेक्टसाठी परसोलला आला होता. त्याला ठाऊक होतं की त्याच्या चुकीमुळेच राजारामचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तो श्रद्धांजलीत सहभागी झाला आणि जानकीला 1,00,000 रुपयांचा चेक देऊन म्हणाला की ही माझ्याकडून मदत समज. पण जानकीने तो चेक त्याच्यासमोर फाडून फेकला आणि ठामपणे सांगितलं, जी जमीन तू आम्हाला लुबाडून घेतली आहेस तीच आमच्यासाठी सर्वात मौल्यवान आहे. ती जमीन आम्ही कोणत्याही परिस्थितीत परत घेणारच आणि आम्ही कायमच तुझ्या प्रोजेक्टचा विरोध करणारच. सगळ्यांसमोर अशा रीतीने जानकीने तो चेक फाडून त्याच्या तोंडावर फेकला होता. या सगळ्या गोष्टी हरिखैतानला फारच वाईट वाटल्या. त्यामुळे त्याने जानकी आणि तिच्या कुटुंबाला धडा शिकवायचं ठरवलं आणि मग दुसऱ्याच दिवशी न्यूजपेपरमध्ये एक बातमी आली, राजाराम आणि त्याची सून यांच्यामध्ये चक्कर होता, अफेअर होतं. त्यामुळेच राजारामने स्वतःला संपवलं. यामध्ये इम्पेरियल कंपनीचा काहीही संबंध नाही. ही बातमी जेव्हा राजारामच्या सुनेपर्यंत पोहोचली तेव्हा तिलाही सहन झालं नाही आणि तिने सुद्धा स्वतःचं जीवन संपवलं.
या सगळ्या घटना जानकीच्या डोळ्यासमोर घडल्या होत्या, ज्या ती अजिबातही पाहू शकत नव्हती. जानकी हे सगळं जॉली मिश्राला सांगत होती. जॉली मिश्रा जेव्हा या सगळ्या गोष्टी ऐकतो, तेव्हा त्याला कळून चुकतं की खरंच हरीबाई खैतान खूप वाईट माणूस आहे आणि त्याला धडा शिकवणं फार गरजेचं आहे. कारण हरीबाई खैतानने त्याला पूर्ण सत्य कधीच सांगितलं नव्हतं. सगळं सत्य समजल्यावर जॉली मिश्रा पूर्णपणे संतापतो आणि सरळ इम्पेरियल कंपनीचा मालक हरी खैतानकडे जातो. तो त्याच्याशी बोलतो, तुम्ही मला पूर्ण सत्य सांगितलं नव्हतं. पण हरीबाई खैतान त्याला विकत घ्यायचा विचार करत होता. त्याने जॉलीसाठी एक आलिशान ऑफिस तयार केलं होतं आणि चेकबुकवर कोट्यवधींची रक्कमही लिहून ठेवली होती. तो जॉली मिश्राला थेट करोडोंमध्ये खरेदी करणार होता. पण जॉली मिश्रा हसत म्हणतो, तुमची नेटवर्थ सुमारे 38,000 कोटी आहे आणि जानकीकडे फक्त 2 बकऱ्या आहेत. त्यातली एक बकरी तिने माझ्या नावावर केली आहे. म्हणजे तिने तिची 50% संपत्ती माझ्या नावावर केली आहे. जर तुम्ही तुमच्या नेटवर्थमधलं 50% म्हणजे 19,000 कोटी माझ्या नावावर केलं, जसं जानकीने तिचा 50% माझ्या नावावर केलं, तरच मी तुमच्या साईडला येईल. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर हरीबाई खैतानला चांगलं समजून आलं होतं की आता पाणी डोक्यावरून गेलं आहे. ही केस आता कुठलाही नॉर्मल वकील लढू शकत नाही. म्हणून त्याने ठरवलं की आता ही केस एखादा इंटरनॅशनल वकीलच लढवणार. पण त्याआधी जॉली मिश्रा जानकीची माफी मागायला जातो. तो म्हणतो की आता तो तिच्या बाजूने उभा राहणार आहे. मात्र इथे जॉली त्या गेला त्याच्यावर विश्वासच बसत नाही. तो जानकीला सांगतो, याच्यामध्येही याची काहीतरी चाल असेल. आपण याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. पण जानकी म्हणते, हरीबाई खैतान हा एक शैतान माणूस आहे. तो खूपच डेंजरस आहे. जर ही लढाई जिंकायची असेल तर मला दोन्ही जॉलींची गरज आहे. शेवटी दोघंही तयार होतात. पण आता प्रश्न उभा होता, कोर्टात केस कोण लढणार? तेव्हा जॉली त्यागी सांगतो की त्याने या केसवर खूप सखोल अभ्यास केलेला आहे. त्यामुळे तो ही केस लढवणार. हे ऐकून जॉली मिश्रा मान्य तर करतो, पण मनातून त्याची अजिबात इच्छा नसते. दरम्यान हरीबाई खैतानही या लढाईत पूर्णपणे तयार होतो. हरीबाई खैतानने लंडनहून विक्रम नावाचा एक प्रोफेशनल वकील बोलावला होता. तो खूपच हुशार होता आणि अशा प्रकारचे केस तो अगदी पहिल्याच हिअरिंगला संपवून टाकत असे. पण विक्रमचा सामना अजून या दोन्ही जॉलींशी झालेला नव्हता. म्हणून त्याला माहिती नव्हतं की हे दोघं काय चीज आहे. कोर्टची हिअरिंग सुरू झाली जेव्हा जॉली त्यागीने आपले सर्व मुद्दे जजसमोर मांडले. पण विक्रम आधीपासूनच त्याच्यावर भारी पडत होता. जॉली त्यागीकडून बऱ्याच चुका झाल्या. त्याने सबमिट केलेल्या अपील सर्टिफिकेटमध्ये खूप स्पेलिंग मिस्टेक होत्या. या गोष्टी जजना अजिबात आवडल्या नाहीत आणि त्यांनी जॉली त्यागीला चांगलंच सुनावलं. ही फटकार ऐकून जॉली मिश्रा हसू लागला, कारण अशा चुका कोणताही वकील सहसा करत नाही. ॲडव्होकेट विक्रम मात्र पूर्ण तयारी करून आला होता. त्याने केसची व्यवस्थित स्टडी केली होती. त्यामुळे केस पूर्णपणे हरीबाई खैतानच्या बाजूने झुकत होती. या केसचा निर्णय त्याच दिवशी होणार होता. सुंदरलाल त्रिपाठी ऑर्डर देणारच होते, पण शेवटी त्यांनी थांबायचं ठरवलं आणि पुढच्या तारखेला निर्णय देऊ असं सांगितलं. कोर्टाबाहेर जॉली त्यागीची भेट जॉली मिश्राशी झाली. तो त्याला खूप सुनावतो, कारण जॉली त्यागीने चुका केल्यानंतर जॉली मिश्रा त्याच्यावर हसत होता, जेव्हा की तो त्याच्याच साईडने होता. तरी सुद्धा त्याने अशी हरकत केली होती. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद होतो आणि त्यांची मारामारी सुद्धा होते. दोघं जेव्हा आपापल्या घरी परतले तेव्हा त्यांच्या बायकांनी त्यांना समजावलं की जर असंच भांडायचं होतं तर तुम्ही जानकीची केस घ्यायलाच नको होती. तुमच्या या भांडणात जानकी पिसून जाईल, तिचं जगणं हराम होईल आणि तिला न्यायही मिळणार नाही. जर ही केस जिंकायची असेल तर तुम्हा दोन्ही जॉलींना एकत्र राहायला हवं, एकमेकांना साथ द्यायला हवी आणि एकमेकांना नीट समजून घ्यायला हवं. यानंतर दोघांची पुन्हा भेट होते आणि आता ते नीट काम करायला लागतात. दोघे एकमेकांना साथ देऊ लागतात, कारण त्यांना माहिती आहे की हरीबाई खैतान खूप मोठी शख्सियत आहे. मग सीन शिफ्ट होतो राजस्थानच्या परसोल गावात. इथे हरीबाई खैतानचे लोक पूर्ण गाव रिकामं करायला आलेले असतात. त्यांच्या हातात फक्त 24 तासांची वेळ होती, पण त्याच वेळी दोन्ही जॉलीही तिथे पोहोचतात. खरं म्हणजे हरीबाई खैतानने इथे मोठमोठ्या फोर्सेस पाठवल्या होत्या. त्यांचा प्लॅन होता की जर गावकरी काही चूक करत असतील तर त्यांना मारहाण करून धमकावून गाव पूर्ण रिकामं करून टाकायचं. पण इथे दोन्ही जॉली गावकऱ्यांना सांगतात, तुम्हाला कुठलीही चूक करायची नाही, फक्त त्यांच्या सगळ्या हालचालींचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा आहे. पण हरीबाई खैतानचे लोक खूप चालाक होते. त्यांनी इथे डीएमवर गोळी चालवली. त्यामुळे इथे गोंधळ उडतो. सर्वत्र धावपळ होते आणि ज्या स्नायपरने गोळी चालवली होती त्याचा पाठलाग जॉली मिश्राला करायचा होता. पण जॉली मिश्रा त्याला पकडण्यात अपयशी ठरतो, कारण त्या लोकांनी त्या स्नायपरलाही मारून टाकलं होतं. त्यानंतर जॉली मिश्रा कसल्याही प्रकारचा धोका टाळत सर्व लोकांना वाचवतो आणि जॉली त्यागीला रुग्णालयात दाखल करतो, कारण त्याची तब्येत खूप गंभीर होती. यानंतर कोर्टची हिअरिंग सुरू होते. इथे विक्रम जजसमोर सांगतो की त्यांच्याकडे एक असा एक्सपर्ट आहे जो सांगतो की कोणत्या जागी कसा विकास होऊ शकतो. मग मिलिंद नावाचा एक मोठा ॲडवायझर बोलावला जातो, जो सरकारचा ॲडवायझर आहे. तो जजसमोर सांगतो की त्यांच्या रिसर्चनुसार ही जागा सर्वोत्तम आहे. पण जॉली मिश्रा सांगतो की मिलिंद सरकारचा ॲडवायझर असला तरी त्याची रिसर्च फक्त हरीबाई खैतानसाठी केली जाते, ज्याही ठिकाणी तो विकास करायचा किंवा कंपनी उघडायची इच्छा करतो. गेल्या 7 वर्षापासून मिलिंद फक्त हरीबाई खैतानसाठीच काम करत आहे. हरीबाई खैतानने त्या बदल्यात मिलिंदला 26 कोटी रुपये दिले होते. बऱ्याच रिसर्चनंतर मिलिंदसारखे लोक ही सगळी माहिती इम्पेरियल कंपनीच्या ठेकेदारांकडे पोहोचवतात
आणि मग हे ठेकेदार गावात जाऊन सर्व शेतकऱ्यांना लालच देतात किंवा धमकावतात की जर तुम्ही ही जमीन आम्हाला दिली नाही तर ती सरकार जप्त करू शकेल. शेवटी आपण पाहतो की जॉली मिश्रा एक बिझनेस सादर करायला येतो. इथे जानकीही आली होती, जी खूप गंभीरपणे जखमी होती. इथे जॉली त्यागीही आला होता, जो खूपच गंभीरपणे जखमी होता. आणि शेवटी डीएम येतात, ज्यांना गोळी लागली होती. डीएम सर्वांसमोर सगळं सत्य सांगतात की हरिभाई खेतान गावकऱ्यांसोबत काय काय करत आहे. यानंतर जॉली मिश्रा ही केस जॉली त्यागीच्या हातात सोपवतो आणि जॉली त्यागी सांगतो की इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एका जागेची गरज आहे. जर हरिभाई खेतान आपला फार्म हाऊस देतात तर हे काम पूर्ण होऊ शकतं. पण हरिभाऊ खेतान ते देत नाही. एक फार्म हाऊस अजूनही आहे. जर तो फार्म हाऊस मिळाला तरीही हे काम पूर्ण होऊ शकतं. तो फार्म हाऊस प्रत्यक्षात ॲडव्होकेट विक्रमचा आहे, पण तोही देण्यास नकार करतो. एक घर आहे. जर ते घर मिळालं तर ते काम पूर्ण होऊ शकतं. ते घर प्रत्यक्षात सुंदरलाल त्रिपाठी जजचं आहे. सुंदरलाल त्रिपाठी म्हणतात की मी माझं घर देऊ शकत नाही. त्यागी म्हणतो की तुम्हाला या घराच्या बदल्यात दुप्पट पैसे मिळतील. दुप्पट पैसे सोडा, मी तिप्पट पैसे देईन. पण सुंदरलाल त्रिपाठी म्हणतात की ते घर माझं आहे. मंजुरी ही माझीच असेल आणि माझी मंजुरी ही आहे की मी माझं घर देऊ शकत नाही. त्यागी म्हणतो की आम्ही तुमच्या बोलण्याशी सहमत आहोत आणि आम्ही तुमच्या मंजुरीशीही सहमत आहोत. आणि मग जानकी देखील एक माणूस आहे. जेव्हा तिने सांगितलं की तिची जमीन तिची आहे, तिला ती द्यायची नाही, तर शेवटी या लोकांनी तिची जमीन का हिसकावली? अशा लोकांची काही संमती नसते का? हरिभाई खेतांसारखे लोक या लोकांना असेच नेहमी लुटत राहतील का? जॉली त्यागी सुंदरलाल त्रिपाठी समोर संपूर्ण कोर्टमध्ये एक उत्कृष्ट भाषण देतो, जे ऐकून सर्वांच्या डोळ्यात अश्रू येतात. हे पाहून सुंदरलाल त्रिपाठी आपला निर्णय जाहीर करतात. हा निर्णय त्यांनी जानकीसह परसोल गावकऱ्यांच्या बाजूने दिला. हरिभाई खेतानला सांगितलं गेलं की त्यांनी जी जमीन हिसकावली आहे ती त्याने लोकांना परत द्यावी आणि जे काही नुकसान भरपाई झाली असेल ती सर्व नुकसान भरपाईही द्यावी. तसंच हरिभाई खैतानवर एक कमिटी बसवली जाईल आणि सर्व बाबी पाहिल्या जातील की त्यांनी आतापर्यंत कोणत्या आणि कशा प्रकारे जमीन हिसकावल्या आहेत. अशा प्रकारे दोन्ही जॉलींनी मिळून जानकीस ही केस जिंकून दिली. जानकीसाठी ही फक्त एक केस नव्हती तर एक जंग होती, कारण या जमिनीच्या बदल्यात तिने अनेक लोकांना गमावलं होतं आणि आज ही केस जिंकल्यानंतर तिला खूप समाधान वाटत होतं. आणि यासोबतच जॉली LLB 3 हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट आपल्याला दाखवतं की न्याय मिळवण्यासाठी फक्त धैर्य पुरेसं नाही, तर चिकाटी, तर्कशक्ती आणि प्रामाणिकपणा देखील आवश्यक आहे. जॉली LLB फ्रँचायझीच्या या तिसऱ्या भागात दाखवलं आहे की सामान्य माणसासाठी लढा देणारे वकील समाजात किती महत्त्वाचे असतात. वकील हा फक्त एक कायद्याचा रक्षक नाही, तर समाजातील न्याय आणि सत्याचा आदर्श देखील आहे. कोर्टरूममध्ये उभे राहून सत्यासाठी लढणारे वकील आपल्या प्रत्येक निर्णयाद्वारे इतरांनाही प्रेरणा देतात. यामुळे प्रेक्षकांना हे लक्षात येतं की वकील फक्त पेशा नाही, तर जबाबदारीचं नाव आहे, ज्यात प्रत्येक नागरिकाच्या हक्काचे रक्षण करण्याचे सामर्थ्य आहे. तर मंडळी, हे होतं जॉली LLB 3 या चित्रपटाचं संपूर्ण स्पष्टीकरण. तुम्हाला हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.